हा बघा आमचा गाव. तिकडे वर दिसतो तो टेपाचा पाडा. पूर्ण मोठी एरिया आहे. तिकडे शेवटपर्यंत लास्टपर्यंत घरं आहेत. तर हा आमचा छोटासा गाव कुहे भिवंडी. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आता चाललो आहे जंगलामध्ये. दुपारच्या क्षेत्रात दुपारचे 2 वाजलेत. उकाडा खूप आहे. वातावरण पूर्ण चेंज झालं आहे. असं वाटतं की संध्याकाळी पाणी येईल की काय. तर दुपारचे क्षेत्र आहे 2च्या दरम्यान आणि हे वातावरण बघा कसं आहे ते. तर आता चालू आहे जंगलामध्ये आंबे खायला. आंबे पिकलेत तर जाऊन बघतो. कारण दुपारी असा वारा सुटला की आंबे पडतात आणि मग ते खायला मिळतात आपल्याला. करवंदे असतील तर करवंद पण खाऊया. तर चला मंडळी, जाऊन बघूया आपण काय मिळतंय का आपल्याला खायला. रानमेवाज पावसाचं वातावरण पूर्ण झालं आहे. एप्रिल महिना चालू आहे सध्या आणि पावसाचा जोर पण खूप वाढला आहे. आता काही भागामध्ये पाऊस चालू आहे पण आमच्याकडे सहसा पाणी येत नाही. येतो पण एकदम कमी, असं थेंब थेंब चालू असतो अधूनमधून. तर चला मंडळी, आता जातो मी आंबे खायला. खरं म्हणजे उशिरा जाणार होतो पण आता एवढं ऊन नाही जास्ती, म्हणजे उकाडा आहे पण वातावरण पूर्ण ढगाळ आहे म्हणून लवकर चाललो आहे. जाऊन बघतो, मिळालं तर मिळाले थोडेसे खायला. तर चला मंडळी. तर मंडळी, जंगलात आले की खूप भारी वाटतं. हे पराठा आहे इकडे आणि सगळीकडे पेटवून दिलाय, पूर्ण काळं झालंय. सगळं रान पेटवून दिलंय. बघा इकडे पक्षी ओरडतात या झाडावर, किती भारी वाटतं. अधूनमधून पक्षी पण ओरडतात. जंगलात आला की लय भारी वाटतं. आणि राबणीची पण काम चालू आहेत आता. सर्वांची घरं, शेतीची काम चालू आहेत. जागा वगैरे भाजणे. आता या साईडला पूर्ण जागा भाजलेली आहे इकडे शेतीसाठी, भात पेरणी करण्यासाठी. हे खूप मोठं पलाट आहे इकडे. हे बघा सगळं रान पेटवून दिलंय, पूर्ण काळं झालंय. हे पळसाचं झाड बघा किती मस्त, किती भारी पाणी आलं बघा, छान एकदम. पण कुठेही जा पळसाला पानात तीनच. रान पण आमचं लई दाट आहे, असं म्हणजे झाडी जागा आहे फिरण्यासाठी पण खूप कमी आहे. असं मोठी मोठी असे डोंगर आहेत, लहान मोठे डोंगर. फिरण्यासाठी अशी आवश्यक तशी जागा इकडे आमच्याकडे असं मिळत नाही जंगलामध्ये. झाडे खूप आहेत, झाडे खूप दाट जंगल आहे. पुढे नदीमध्ये आहे, छोटेसे ओढा आहे ना, तिकडे जांभळीची झाडं लय आहेत, लय म्हणजे लयच आहेत. आणि जांभळी पण आता पिकायला सुरुवात होईल, पण अजून थोडा वेळ आहे. पण सध्या आपल्याला आंबे आणि करवंदे हे पिकलेले आहेत, ते आपण जंगलात जाऊन आणि खाऊ शकतो मनसोक्त एकदम. बरेचसे मंडळी काय करतात आमची गावाकडचे, ही करवंदे खातात आणि विकायला पण घेऊन जातात, कारण त्यांना भाव पण चांगला मिळतो. आंबे सहसा कोण विकायला नेत नाहीत, कारण हे जंगलातले आंबे छोटे असतात जरा. पण करवंद घेऊन जातात विकायला.
हे इकडे एक विहीर आहे पलाटवाल्यांची. तर मंडळी चला आता भेटूया आपण आता पुढे. डायरेक्ट आंब्यांची झाडं आहेत तिकडे. मंडळी बघा ह्या करवंदीवर मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं की करवंद पिकलेत की नाही आपण बघूया. इकडे बघा पूर्ण करवंद अशी काळी झालेत, पूर्ण करवंद पिकलेत. पूर्ण झाडावर करवंद पिकलेत आणि भरपूर प्रमाणात पिकलेत. इकडे बघा इथे मोठी मोठी आहेत बघा. तर एवढा निसर्गाने दिलेला आपल्याला फुकटचा हा रानमेवा आहे. भरपूर पिकलेत करवंद. तर आता उकाडा खूप आहे म्हणून खात नाही. आता आंबे खायला जातो, मग तिकडनं आल्यावर खाईन. तर हे आहे कारंजाचं झाड, बघू शकता. आणि त्याची फुलं बघा किती पडत खाली जमिनीवर. हे बघा किती पडत, सगळीकडे सफेद झालंय. पूर्ण जागा पॅक झालंय फुलांनी. बघा सगळीकडे फुलंच फुलं, पूर्ण पॅक झालं एकदम. करंजाची फुलं सगळीकडे. बटरफ्लायज भरपूर सारे आहेत बटरफ्लाय. हे बघा किती, आणि वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, कलरचे आहेत. व्हाईट कलर, रेड कलर, येलो कलर, असे वेगवेगळ्या प्रकारचे बटरफ्लाय आहेत. हे बघा किती, हे बघा किती, एकदम सर्व उठले. तर मंडळी आलो आहे आत्ता, आंब्यांची झाडं आहेत तिकडे. तर इकडे या एरियामध्ये ना जवळजवळ 300 ते 400 आंब्यांची झाडं असतील. खूप मोठ्या प्रमाणात आंबे आहेत इकडे. आणि आंब्यांची झाडं पूर्ण खालपासून तर वरपर्यंत आंब्यांची झाडंच आहेत. पण इकडे आल्यानंतर समजलं की हवा पूर्ण बंद आहे, कारण ढगाळ वातावरण असल्यामुळे हवाच नाही. तर आंबे आता आपल्याला कसे भेटतील की नाही काही त्याची सांगता येत नाही, कारण हवा असली ना की आंबे वरून गपगप असे पडतात, पिकलेले आंबे. पण हवाच पूर्ण बंद आहे. आणि हे एक आंब्याचे झाड आहे बघा इथे. ह्या झाडावर पण आंबे आहेत, पिकलेले पण आहेत. पण हे आंबे पाडण्यासाठी काय टेक्निक वापरले ते बघा. त्याला एक दुसरा छोटासा सपोर्ट दिला आहे आणि बांधून घेतले पूर्ण, आणि वर असा गेला आहे कच्चे आंबे पाडण्यासाठी. म्हणून आपल्याला आंबे हे कमी मिळतात, कारण हे लोक सर्व आंब्यांची झाडं तोडून टाकतात. तर मी आता काय करतो, शोधतो इकडे एक दोन खायला मिळाले तर बघू आपण. आंबे आहेत इकडे पडलेले. तर चला मंडळी आपण आंबे शोधू खायला. तर हे बघा आंब्याचं झाड. या आंब्याच्या झाडावर आंबे पिकलेत आणि किती मोठं आहे झाड ते बघा. पूर्ण आकाशाला टेकलं एवढं मोठं आहे. आणि इकडे पिकलेले आंबे पडले होते थोडेसे, ते मी आता वेचलेत. हे बघा ह्या झाडाचे आंबे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थोडी छोटी साईज आहे. आपण खाऊन बघूया. एवढे खातो आणि मग पुढे सरकतो. वाव, खूप गोड, खूप म्हणजे खूपच गोड आहेत. आंबा पण कसला आहे बघा ना, साईज छोटी पण मस्त पिवळा धमक झाला आहे. आणि खायला खरंच गोड आहे मंडळी, खूप गोड. वा वा, एक नंबर हा, लय भारी लागतो.
कसला भारी आहे आंबा, एक नंबर. वाह, धन्यवाद प्रभू. या रानमेव्याबद्दल आभार मानतो. लोक विकत घेऊन खातात, पण आपल्याला फुकट मिळतो इकडे. फक्त जंगलात येण्याची मेहनत आहे. लय भारी, मस्त. जाम मजा आली. तर आत्ता थोडा पुढे आलोय आणि इथे बघा किती मोठं आंब्याचं झाड आहे. आणि हे बघा किती वरपर्यंत गेलं आहे. बापरे. आणि ह्या झाडाची मला किती आंबे मिळाले ते बघा. इकडे जमा केलेत मी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. बहुत सारे मिले हैं. तो ये अभी खाते हैं. इनका थोड़ा मजा लेते, थोड़ा चव लेते. इनका कैसा है, पहले तो खाया. लय भारी. साईज बघा केवढी आहे. मस्त पिवळा पिवळा आहे आंबा आणि खूप रसाळ आहे. खायला पण खूप गोड आहे. मस्त, खूप रस आहे याच्यामध्ये. पूर्ण रसाने भरलेला आहे हा. लय भारी. म्हणून जर तुम्ही आत्ता ह्या सीझनमध्ये जर रानामध्ये आलात ना, तर तुमची मजाच मजा. करवंद पाहिजे तेवढे मिळतील तुम्हाला, आंबे खायला पाहिजे तेवढे मिळतील. फक्त आपल्याला यायची मेहनत आहे. तरी मी सकाळी नाही आलो. आता आंबा पडला बघा. आवाज झाला पण त्या साईडला पडला होते. पण तुम्हाला मेहनत फक्त यायची आहे बस. या सीझनमध्ये तुम्ही जर आला ना, तर एवढा सर्व आपल्याला रानमेवा मिळतो खायला बघा. तर मी सकाळी नाही आलो. सकाळी आलो असतो ना तर अजून जास्त भेटले असते. का आता दुपारी ना लोक गेली. त्या काका वगैरे मला भेटले होते, ते गेले. ते पण आंबे घेऊन गेले थैलीमध्ये. त्यांच्या थोडेफार होते. आता ना जे उरले सुरले होते ते मला भेटलेत आणि मी ते आता खातो. आणि मला पण भरपूर आंबे भेटले ना खायला. लय मजा आली, लय मजा आली खायला. खूप मजा आली. तरी मी फक्त 2 ते 3च झाडावर हे आंबे खालेत. इकडे अजून लय, इकडे पुढे गेलो ना तर भरपूर आंब्यांची झाडं आहेत, भरपूर. तिकडे मी वर जाणारच नाही. बस एवढे आंबे खाले ना, 8 15 20 मी आंबे खाले, 20 ते 30. पण खायला खूप गोड होते आणि खूप भारी वाटलं. आता इकडे पुढे जाणारच नाही. आता इकडनंच जातो आता. बस झाले, एवढे आंबे खाले तेवढे बस झाले. नेक्स्ट टाईमला येईन तेव्हा ना सकाळी येईन आणि घरी पण घेऊन जाईन थोडेफार जमा करून ना. आता मी असं आलतो सहज, भर उन्हात आलतो, थोडासा थकलेला पण होतो. घरी म्हटलं करमत नाही, चल जाऊया आंबे खायला. तर आलो. तर आता काय करतो, एवढे आंबे खातो आणि एक लाकूड घेतो खांद्यावर आणि मग घरी जातो. नेक्स्ट टाईमला आलो का मग भरपूर घेऊन जाईन घरी पण. तर चला मंडळी, आता मी खातो आंबे. तुम्ही बघा, तुम्ही आता बघा. तुम्ही काय बघणार आता? तुम्ही बघाल तर तुमच्या तोंडाला पाणी येईल. तुम्ही नुसतं बघत बसू नका. तुम्ही पण या इकडे, या जंगलामध्ये आंबे खायला. आमच्याकडे पण या. नाही तुमच्याकडे नसतील तर आमच्या रानामध्ये या, कुह्याला या. इकडे चिंबीपाडा भिवंडीमध्ये आंबेच आंबे. अख्ख्या रानाला तुम्हाला आंबे मिळतील खायला.